तर मित्रांनो लाकडं तोडण्यात आलेले आता आपण घरी निघालेलो आहे. तर गाईज 3च लाकडं दिसतंय पण मोठमोठे आणि जड पण खूप लागते. आणि वासरी बघा काय मस्त दिसते. एक खिडकी गाईज हॉलला 2 खिडकी आहे बघू शकता आणि इथे एक दरवाजा येईल. मोगरी लागली का बघूया आपण. बरं लागला एक छोटस फुल लागलेलं इथं. हॅलो मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या परत एकदा अशा न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर गाईज आजच परवाच्या दिवशी पाणी पाडला बघू शकता पूर्ण आज पूर्ण कडक होऊन पाडून दिलेले परत एकदा सांगायला. आज पण खूप गरम होते आणि काल पण पावसाचं वातावरण झालेलं होतं. मित्रांनो आज सकाळी 8 वाजता आपण ब्लॉग पोस्ट केलेलं आहे. गाईज कसं नेटवर्कचा प्रॉब्लेम होता ना, तर ब्लॉग आपला पूर्ण लेट पोस्ट झालेला आहे. 8च्या दरम्यान नाही तर 8:30च्या दरम्यान पोस्ट झालेला आहे. खूप लेट पोस्ट झाला मित्रांनो. त्याचा आणि बघायला विसरू नका कालचं वातावरण कसं होतं आणि आजचं वातावरण बघा कसं झालं पूर्ण आज मित्रांनो ब्लॉग थोडा लवकर स्टार्ट केलेला आहे. मित्रांनो हा खड्डा आहे ना पूर्ण भरून गेलेला आहे. आता बघा पाण्याने पावसाने भरलेला आहे हे बघू शकता तुम्ही. आता परत ते खड्डा आहे मित्रांनो खांदावं लागेल परत उकरावला. परत इकडे काम चालू करावं लागेल आपल्याला माहिती आहे का. एक खिडकी गाईज हॉलला 2 खिडकी आहे बघू शकता आणि इथे एक दरवाजा येईल आणि किचन रूमला एक खिडकी ती बघा. तर इथे या 2 बाथरूमच्या खिडक्या असणार आहे आणि इथे एक खिडकी असणार आहे आणि इथे खिडकी असणार आहे. तर काही 7 खिडकी आहे घराला टाकले. तर मित्रांनो आता वातावरण तुम्हाला कसं दिसतंय हे बघा. आता वातावरण आहे ना 5-4 वाजता आहे ना लगेच बदलून जाते मस्त. तर गाईस आज मिस्त्री आलेले नाही. आज वाटतं त्यांना सुट्टी म्हणून आले नाही वाटतं काम करायला येऊ शकत तुम्ही. आता काम झालेलं आहे. आता तर थोडंसंच राहिले अजून वर लावायचे आपल्याला पत्रे बित्रे मस्त. आज वाटतं सुट्टी घेतलेली ते आले नाही. तर मित्रांनो खूप दिवसाचं बंद होतं ना, आता फायनल आपल्या घराचं काम ते चालू आहे. तुम्ही पाहू शकता आता क्लिअर मस्त झालेले आता आणि वरती राहिलेले आता ते होईलच. आजचा दिवस मिस्त्रींनी ना सुट्टी घेतलेली आहे, आज आलेली नाही ते. तर मित्रांनो मी ना लाईटचा वेट करतोय. आपला मोबाईल चार्ज नाही तर लाईटचा वेट करतो. आज लाईट आली का मस्त चार्जिंग करून गाईस मोगरी लागली का बघूया आपण. बरं लागला एक छोटस फुल लागलेलं इथं. हा बघा पेरूला पण फुलं आलेले आहे बघू शकता तुम्ही. हे बघा मी छोटंसं फुलला पण जाऊ दे आता. हे बघा मित्रांनो फुलं बघा काहीच आहे. फुलांचं नाव काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. आपला निंबाऱ्याला मोठा आलाय आणि बघा इकडे काकडी आहे नारळाचं झाड. मला कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त फुले काही. तर मित्रांनो आपण आता लाईटचा वेट करू आली का बघू चला. तर मित्रांनो आमचं घर तुला दाखवलं होतं आमच्या ब्लॉकमध्ये. मित्रांनो आता मला माहिती का पाला कशाचा असतो. याला आहे ना चहा बनवताना त्याच्यामध्ये टाकतात. टी चहा म्हणतात याला, गवती चहा. हे बघू शकता वास मस्त येतो याचा. आणि हे झाड बघा आता अजून फुटायला लागलेलं आहे. पहिले तुम्हाला दाखवलं होतं मागच्या ब्लॉकमध्ये. खूप दिवस झालेले त्याला. याचं लय मोठं फुल होतं ते आता पूर्ण वाळून गेलं आणि परत फुटायला लागलेले बघू शकता तुम्ही. मस्त झाडे आता हे आणि फुल लय मोठं होते याचं बरं का. हे दगड आहे ना कशाला आणून ठेवलेले माहिती आहे का. इथं असं चिखल होईल ना त्याच्यासाठी आपण आता इथं दगड आहे ना पसरवून घ्यावं लागतील मस्तपैकी. तेव्हा म्हणजे कसं चिखल होत नाही ना पाऊस पडला का. आता कसं पावसाळा लागलेला आहे म्हणून. आणि हे आपले ह्या पुढच्या घराचे या चौकट पुढच्या घराचे आहे लावायचे अजून त्याला चौकटी. तर लावा लागतील मित्रांनो लवकरच. आता उद्या वंशता बॉलीडच पडलेलं आहे गाईज. काम चालू आहे घराचं मस्त लवकर होईल आता काम चालू. आज मिस्त्रीने सुट्टी मारली अर्ध काम झालेलं आहे मस्तपैकी. आता काहीच पूर्ण घर काचं काम झालं तुम्ही बघू शकता. इकडं मस्त दिसते. दिवशी पाणी पडला होता त्याच्या कारण थोडंसं त्या दिवशी काम चालू होतं
म्हणून काम पाणी येईल म्हणून काम बंद केलेलं आहे. म्हणून आज तर काहीच पाऊस येईल असं वाटत पण नाही. तुम्ही बघ पूर्ण ऊन पडलेलं आहे. एवढं असं वातावरण वाटत पण नाही का असं पाऊस येईल असं वाटत नाही. पण संध्याकाळच्या वेळेस आहे ना मित्रांनो वातावरण चेंज होऊन जातं. हवा एवढी सुटती ना तर विचाराच्या बाहेर खूप जोरात हवा सुटती. वादळच असतं पण पाऊस पडतच नाही. काहीच पडत नाही. हे बघा जमीन सुद्धा वल्ली झालेली नाही मित्रांनो. तो मित्रांनो आज आहे ना बिना आंघोळीचा सकाळी आलेला होता. घरालाच पाणी मारायला आलेला होता तो. आणि मी सुद्धा आंघोळ केलेली नसती तर मस्त आम्हाला व्हिडिओ काढायचा होता. पण तेवढ्यात तो निघून गेलेला होता. आणि एकदम सकाळी आला होता तो, निघून गेला परत. तर आज परत नाही आला वाटतं. आता तो परवा नाही उद्याच येईल. तर मित्रांनो मी ना तेव्हा आहे ना लग्नाला गेलो होतो. तर आता वाजले 5. तर गाईज आता कुऱ्हाड घेतलेली आपल्याला लाकडं तोडायला जायचे तिकडं चाललेलं आहे. आणि आई पुढं गेलेली आहे. चला आता आपण तिकडं जाऊ मस्तपैकी. वासरी बघा काय मस्त दिसते. मित्रांनो आपल्याला इकडं जायचंय. काही बाबळीचा लाकडं तोडायची. चला यांच्या साईडला आहे ना मित्रांनो मी ना आताच आलेलो आहे आमच्या शेतामध्ये आमच्या. आणि कधीच येईल नसतो. आज आलेलो आहे मित्रांनो आणि मस्त फिरतोय. तुम्हाला तर ते आमच्या रोडाने दाखवायचो यांचं शेत, पण आज आलेलो आहे. चला आता आज तुम्हाला दाखवूनच देतो काय काय करायचं आपल्याला. आणि बघू शकता तुम्ही ते वावर मोठमोठ्या बाबळ्या फुटलेल्या इथे बघा. वातावरणच नाही झालेलं आज. मस्त आहे, ऊन पडलेलं आहे आज. पाऊस इकडं कुठंच काळा दिसत नाहीये आहे. पण पाऊस पडणार नाही मला तर वाटतं आज. बघू शकता. चला आता आपण तिथे जाऊ मस्त लाकडं तोडून घेऊया. तर मित्रांनो लाकडं तोडण्यात आलेले आता आपण घरी निघालेलो आहे. तर गाईज 3च लाकडं दिसतंय पण मोठमोठे आणि जड पण खूप लागते. आणि याच्यामध्ये तर कुऱ्हाड पण चाललोय घेऊन. आणि आज खूप जमावलं मित्रांनो. थोडे तोडले लाकडं पण मोठमोठे होते. आणि लाकडं तोडताना आपल्याला कॅमेरा मारता नाही आला. दोन्ही हात कामात लागलेले होते. तर गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. अशाच ब्लॉगसाठी मित्रांनो आज पावसाचं वातावरण नाही झालेलं मस्तपैकी. आता वातावरण तुम्ही बघू शकता पूर्ण ढगाळ नाहीये. तर मित्रांनो ब्लॉग जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर मित्रांनो आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर आजच्यासाठी बाय बाय.